नाशिक जिल्ह्यातील एकूण 26 प्रकल्पांमध्ये 79.65% पाणीसाठा जमा झालाय, तर गेल्या वर्षी या दिवशी हा साठा केवळ 35.63% होता। तर जवळपास 11 धरण 100% भरलेली असून गंगापूर धरण 78.20% गेला आहे। अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणात केवळ 57% जलसाठा आहे। यावर्षी अप्पर वर्धा धरण 100% भरणार की नाही याची चिंता लागलेली आहे, कारण अर्ध्या जिल्ह्याला पिण्याचा पाणी पुरवठा याच धरणातून होतो। त्यामुळे शेती, सिंचन आणि उद्योगाला सुद्धा याच धरणातून पाणी पुरवठा होतो आहे। पण भर पावसाळ्यामध्ये वर्धा नदीचं पात्र अद्यापही कोरडं ठाक पडलेलं आहे। जळगाव जिल्ह्यातील वाघोर धरणात जुलै महिन्याच्या अखेरीला अवघ्या 62% जलसाठा जमा झालेला आहे। या धरणावर जळगाव शहरासह जळगाव MIDC आणि जामनेर तालुक्याचा पाणी पुरवठा अवलंबून आहे। दरवर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणातील जलसाठा यंदा घटला आहे। जळगाव जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगा हिरवाईने नटल्या आहेत। रिमझिम श्रावण सरी आणि पर्वतरांगांमधून दाटून आलेले ढग यामुळे सातपुडा पर्वतरांगांचं नैसर्गिक सौंदर्य खुलून आलेलं आहे। त्यामुळे सातपुडा पर्वतरांगांमधील हे निसर्गरम्य वातावरण पर्यटकांना खुणावतं आहे। भिवंडी तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची एक हाती सत्ता असणाऱ्या खारबाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नितेश उर्फ बाळा पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला। आपल्या समर्थकांसह माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केलाय। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांकरता रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे। मुंबई आणि ठाणे परिसरातील हजारो कोकणवासियांना गणेशोत्सवाकरता गावी जाणं सोयीचं व्हावं याकरता दिवा जंक्शनवरून 38 फेऱ्यांच्या विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत। या निर्णयामुळे गणेश भक्तांना प्रवासात मोठा दिलासा मिळणार आहे। मुंबई महानगरातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांकरता मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत। मध्य रेल्वे 250 गणपती विशेष रेल्वे गाड्या चालवणार असून या व्यतिरिक्त मध्य रेल्वे 44 विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेते आहे। गणपती मांडण्याकरता खड्डा खणल्यास मंडळानं यंदा 7 पट म्हणजे 15,000चा दंड आकारण्याचा निर्णय घेतलेला आहे। या निर्णयावर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी तीव्र नाराजी नोंदवलेली आहे। त्याबाबत लवकरच आयुक्तांची भेट घेऊन योग्य तोडगा काढू असं आश्वासन कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिलंय। विश्व मानव तस्करी विरोधी दिवस निमित्त जळगाव रेल्वे स्थानकात जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे मानव तस्करी विरोधात समाजात जागरूकता निर्माण करणं असून याबाबत प्रवाशांना माहिती पत्रक वाटप करण्यात आलं। 2008 साली मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल आज जाहीर होणार आहे। निकालानंतर कुठलीही अनुचित घटना घडू नये याकरता नाशिक ग्रामीण पोलीस सज्ज झालेत। शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। धाराशिव जिल्ह्यात विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारात पुन्हा अळ्या, किडे आणि बुरशी लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। लोहारा तालुक्याच्या नागराज जिल्हा परिषद शाळेमध्ये हा प्रकार घडलाय, त्यामुळे पालकांनी संताप व्यक्त केलाय। यंदा राज्यातील शासकीय आणि ITI मधल्या 28 जुलैपर्यंत 75,519 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे। राज्यात एकूण 1,47,612 जागा उपलब्ध होत्या। त्यापैकी शासकीय ITI मध्ये 94,465 तर खासगी ITI मध्ये 53,153 जागा रिक्त होत्या। यातील खासगी ITI मध्ये 45.66% जागा भरलेल्या आहेत। कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरता 27 जुलैपर्यंत मुदतवाढ दिल्यानंतर या अभ्यासक्रमाच्या 9 विषयांकरता राज्यभरातून 22,685 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली। कृषी अभ्यासक्रमाची अंतरिम गुणवत्ता यादी 31 जुलैला जाहीर करण्यात येणार आहे। राज्यातील 11वी प्रवेश प्रक्रियेतील चौथी यादी आज जाहीर होणार असून त्याच दिवसापासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे। चौथ्या फेरीकरता नोंदणी करण्यासाठी 29 जुलै अंतिम मुदत देण्यात आली होती। त्यानुसार चौथ्या फेरीकरता 7,051 विद्यार्थ्यांनी नवीन नोंदणी केली आहे।
शालेय शिक्षणालाच रोजगारक्षम बनवण्याकरता राज्य SCERTनं उपक्रम हाती घेतलेला आहे। याच धोरणाची अंमलबजावणी करताना SCERTनं आता करिअर कार्ड हा पर्याय स्वीकारला आहे। विविध 13 क्षेत्रातल्या 500 प्रकारच्या रोजगारांची माहिती या कार्डद्वारे विद्यार्थ्यांना मिळणार आहे। जानेवारी ते मे 2025 या 5 महिन्यांमध्ये बालकांवरील अत्याचाराच्या दाखल गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असून राज्यभरात या कालावधीत 10,662 गुन्ह्यांची नोंद झालेली आहे। 2024 मध्ये वर्षभरात 22,578 गुन्हे दाखल झाले होते, तर त्यातील 2,506 गुन्हे बलात्काराचे आहेत। महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या वाढतायत। महाराष्ट्र सरकारनं तातडीनं शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी काँग्रेस खासदार बळवंत वानखेडेंनी केली। याबाबत पीएम मोदींनी सीएम फडणवीसांना आदेश द्यावा अशी मागणी त्यांनी केली। धाराशिव पवनचक्की कंपनीच्या विरोधात जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा आक्रमक झाले। पवनचक्की कंपन्यांकडून शेतकऱ्यावर अन्याय होत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं। जिल्ह्यातील महसूल आणि पोलीस प्रशासन शेतकऱ्यांच्या तक्रारीकडे दखल देत नसल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घालून पवनचक्क्यांच्या कारभाराची तक्रार करणार असल्याचं सुजितसिंह ठाकूर यांनी म्हटलंय। शिक्षणासह खेळण्या बागडण्याच्या वयात कोवळे हात कुठे परिस्थिती अभावी तर कुठे जबरदस्तीने राबताना दिसतात। उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, नेपाळसह परराज्यातील मुलं मुंबईतील विविध कारखान्यांमध्ये काम करताना दिसतात। जानेवारी 2022 ते 11 जून 2025 या 5.5 वर्षांमध्ये मुंबई पोलिसांनी 412 बालकामगारांची सुटका केली आहे। 220 जणांना अटक केली आहे। पुण्याच्या पोर्श कार अपघात प्रकरणात अटकेत असलेल्या विशाल अग्रवालचा जामीन अर्ज पुणे न्यायालयानं फेटाळला। विशाल अग्रवालनं आईच्या शस्त्रक्रियेकरता तात्पुरता जामीन मिळावा असा अर्ज केला होता। अमरावतीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयात धरणं आंदोलन करण्यात आलं। जनसुरक्षा विधेयकाविरोधात कम्युनिस्ट पक्ष आक्रमक झाला। अहिल्यानगरमधील शेवगाव शहरात अतिक्रमणाचा प्रश्न ऐरणीवर आला होता। ही अतिक्रमणं हटवण्याकरता मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी स्वतः पुढाकार घेतला। रस्त्यावर उतरून मोहीम हाती घेतली। यामध्ये मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमणं हटवण्यात आली। सीबीएसई, आयसीएसई, आयजी या अन्य मंडळांच्या शाळांमध्ये गणेशोत्सवाची सुटी नाकारण्यात येत असून पालक शिक्षकांबरोबरच आता स्कूल बस चालकांकडूनही राज्य मंडळाच्या शाळांप्रमाणे इतर मंडळाच्या शाळांनीही सुटी द्यावी अशी मागणी करण्यात येते। सुट्यांबाबतच्या संभ्रमामुळे शाळेतील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवाकरता गावाला जाण्याची अडचण निर्माण झालेली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड शहरात भव्य अशा बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं। तब्बल 300 बैलगाड्यांनी या शर्यतीत सहभाग घेतला। या बैलगाडी शर्यतीला पाहण्याकरता नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। निसर्ग सौंदर्याने नटलेल्या मुंबईतील प्रेक्षणीय स्थळांवर भविष्यात कोणत्याही परवानगीविना चित्रीकरण करता येणार आहे आणि त्याकरता महापालिकेच्या वतीनं आखणी करण्यात आलेली आहे। या नियोजनामध्ये काही चित्रीकरण स्थळांची नावं निश्चित झाली असून आगामी काळात त्यात आणखी भर पडेल अशी माहिती आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली। गणेशोत्सवाकरता कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वे अतिरिक्त विशेष 250 गणपती ट्रेन व्यतिरिक्त आणखी 44 विशेष ट्रेन चालवणार आहे। तसंच दिवा चिपळूण, दिवा मेमो या दैनिक अनारक्षित विशेष ट्रेनच्या आखणीत 2 सेवा चालवण्यात येणार आहेत। त्यामुळे गणेशोत्सव काळात 296 विशेष ट्रेन गणेश भक्तांच्या सेवेत धावणार आहेत। राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसना इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांकडून इंधनाचा पुरवठा केला जातो। डिझेल इंधनाच्या सवलतीमध्ये 1 ऑगस्टपासून प्रति लिटर 30 पैशाची वाढ करण्याचा निर्णय या कंपन्यांनी घेतला आहे। त्यामुळे आता एसटी प्रशासनाचे दिवसाला सरासरी 3,23,000 रुपये म्हणजे वर्षागणिक अंदाजे 11,80,00,000 रुपये इतकी बचत होणार आहे। ताफ्यात कमी होत चाललेल्या बसमुळे मुंबईकरांचा बेस्टचा प्रवास खडतर होतोय। एप्रिल 2024 ते मार्च 2025 या काळात बेस्ट बसचे तब्बल 23,000हून अधिक वेळा ब्रेकडाऊन झाले अशी माहिती समोर आली। भर रस्त्यात बस बंद पडल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप होतोच, शिवाय ड्रायव्हर कंडक्टरचाही त्रास वाढतो आणि वाहतूक कोंडी होते ती वेगळीच।
पश्चिम रेल्वेवर कवच ही अत्याधुनिक सुरक्षा प्रणाली बसवण्याचं काम वेगानं सुरू आहे। आतापर्यंत विरार ते दहिसर दरम्यान 48.1 किलोमीटर अंतरावर ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचं काम पूर्ण झालेलं आहे। एकूण 60 किलोमीटरचा रूट अंतर आहे आणि 120 किलोमीटर ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचं उद्दिष्ट आहे। हे काम लवकरच पूर्ण होईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। शहर रचना आणि गृहविकास क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सिडको महामंडळामध्ये गेल्या काही वर्षांपासून मनुष्यबळाची कमतरता भासत होती। मात्र आता सिडको व्यवस्थापनाने रिक्त पदांवर भरती प्रक्रियेला गती देण्याचा निर्णय घेतला आहे। अलीकडेच 160 पदांकरता ऑनलाईन परीक्षा पार पडली। त्यानंतर येत्या चालू वर्षात विविध संवर्गातील इतर आवश्यक पदांकरताही टप्प्याटप्प्यानं भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय सिडकोनं घेतलेला आहे। आता पुढची बातमी, नागपूर महापालिकेला पायाभूत सुविधा निर्मिती आणि विकास कामांकरता 315 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलाय। पालिका निवडणुकीपूर्वी राज्य सरकारकडून नागपूर महापालिकेला मोठं गिफ्ट मिळालंय। महापालिकेच्या केईएम रुग्णालयामध्ये 1 ऑगस्टपासून हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम ही डिजिटल प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे। सुरुवातीच्या टप्प्यात केईएम रुग्णालयामध्ये, त्यानंतर पूर्ण क्षमतेनं इतर रुग्णालयांमध्ये या प्रणालीचा अवलंब केला जाणार आहे। पुण्याच्या वडगाव जलकेंद्रावर आज दुपारी 12 ते 2 या वेळेत महावितरण कंपनीकडून देखभाल दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे। त्यामुळे या कालावधीत वडगाव जलकेंद्रातील पाणीपुरवठा यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे। या जलकेंद्राच्या अंतर्गत असणारा धायरी, हिंगणे, आंबेगाव आदी भागात पाणीपुरवठा कमी दाबानं होणार आहे। ठाणे पालिका हद्दीत विविध भागांमधील विद्युत खांबांवर लावलेले बेकायदा फलक, होर्डिंग्स आणि बॅनरवर पालिकेनं कारवाई केली। या कारवाई दरम्यान शहरातील विद्युत खांबांवरील 150 बेकायदा बॅनर हटवण्यात आल्याची माहिती जाहिरात विभागानं दिली आहे। राज्यातील उद्योगांना पाणीपुरवठा, वीज, रस्ते, पर्यावरण मंजुरी, वन परवानग्या, मंजूर कायदे, जमिनीचं वाटप आदी सगळ्या सोयीसुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। उद्योगधंद्यांना लागणारे सगळे परवाने मैत्री पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीनं द्यावेत असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। जगप्रसिद्ध बीबी का मकबरा पाहून हा दख्खनचा ताज की ब्लॅक ताज असा सवाल देशविदेशातले पर्यटक गाईडकडे उपस्थित करतायत। भारतीय पुरातत्व सर्वेक्षणकडून मकबऱ्यामध्ये ठिकठिकाणी संवर्धनाचं काम हाती घेण्यात आलंय, परंतु मुख्य मकबरा मिनारचं संवर्धन गतीनं पूर्ण करण्याची मागणी पर्यटकांकडून होते आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM अंतर्गत कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला वेतन देण्याची सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी अधिवेशनामध्ये केली होती। मात्र अधिवेशन संपून काही दिवस उलटले असतानाच वित्त विभागानं आंबेडकर यांच्या सूचनेला केराची टोपली दाखवली आहे। NHMच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या जुलैच्या वेतनाकरता आवश्यक निधी 15 ऑगस्ट नंतरच देण्यात येईल असं सांगितल्यानं या कर्मचाऱ्यांना पुन्हा वेतन विलंबाचा सामना करावा लागणार आहे।